नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शावळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे महाराष्ट्र राज्याचा 85% स्टेट कोटाचा प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा काय कट ऑफ जाऊ शकतो कॅटेगरी वाईज, ही माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. त्यापूर्वी विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी तुम्हाला कट ऑफ कमी होण्यामागचे आणि वाढण्यामागचे काही फॅक्टर असतात ते फॅक्टर थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, 2025 आणि 2026 मध्ये जे काही परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहे हे जवळपास सेम होते. आता 3 मेला जे काही विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्या परीक्षेला जे काही विद्यार्थ्यांची संख्या होती आणि आपण 21 जूनला जे काही विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते याच्यामध्ये जर फरक बघितला तर 1 लाख विद्यार्थी हे 21 जूनला कमी त्या ठिकाणी बसलेले होते, म्हणजे ऑप्शन त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थी राहिलेले होते. परंतु हे जे काही विद्यार्थी आहे हे एमबीबीएसच्या कॉम्पिटिशन मध्ये होते का, तर अजिबात नाही. कारण जे काही विद्यार्थी एमबीबीएसच्या कॉम्पिटिशन मध्ये होते, ज्यांचा चांगला स्कोर येत होता किंवा चांगला स्टडी त्यांनी केलेला आहे, असे विद्यार्थी एक्झाम देणार नाहीत असं होणार आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे जे काही विद्यार्थी टाइमपास म्हणून फॉर्म भरलेला होता किंवा त्यांना सीईटीचा फॉर्म भरलेला होता, तिकडे करिअर करायचं होतं किंवा तिकडे ऍडमिशन घ्यायचं होतं, परंतु एक्झामचा फॉर्म सहज नीटचा बरेचसे विद्यार्थी भरतात, तर असेच विद्यार्थी त्या ठिकाणी ऍब्सेंट राहिलेले होते. जे काही सिरियस विद्यार्थी आहेत, चांगला स्टडी केलेला आहे, स्कोर त्यांचा चांगला येतो, असे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रेझेंट राहिलेले होते, त्यांनी एक्झाम दिलेली होती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 आणि 26 ची जर आपण तुलना केली तर दोन्ही वर्षामध्ये नंबर ऑफ स्टुडंट जवळपास सेम होते, त्यामुळं हा फॅक्टर न्यूट्रल आहे. त्याच्यानंतर दुसरा फॅक्टर म्हणजे नवीन येणारे महाविद्यालय. 2026 मध्ये काही नवीन महाविद्यालय महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहेत आणि संपूर्ण भारत देशामध्ये सुद्धा कॉलेजेस येणार आहेत, त्यामुळं हा फॅक्टर कमी त्या ठिकाणी कट ऑफ कमी करण्यामागे नक्कीच कारणीभूत ठरणार आहे. त्याच्यानंतर पेपर डिफिकल्टी लेवल हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो. 2025 चा पेपर जर बघितला तर बायोलॉजीचा लेंदी पेपर होता, केमिस्ट्री मॉडरेट पेपर होता आणि फिजिक्सचा पेपर हा टफ होता. ओके, परंतु 26 चा जर आपण पेपर बघितला तर फिजिक्स केमिस्ट्री पेपर टफ होता आणि बायोलॉजी पेपर मात्र इझी होता. आता 25 ला झालं काय की विद्यार्थी ज्यावेळेस बायोलॉजी सॉल्व्ह करायचे 1 तासापेक्षा जास्त वेळ गेला, कारण बायोलॉजी लेंदी होता आणि 2-4 क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस सुद्धा होते, त्यामुळं कुठंतरी त्यांना केमिस्ट्री आणि फिजिक्सला वेळ पुरला नाही, त्यामुळं विद्यार्थी पॅनिक झालेले होते. परंतु 26 ची कंडिशन काय आहे, बायोलॉजीचा पेपर इझी होता आणि बायोलॉजीचा पेपर इझी असल्या कारणानं विद्यार्थ्यांना केमिस्ट्री आणि फिजिक्सचा पेपर जरी टफ असला तरी देखील वेळ पुरलेला होता. त्याचं कारण म्हणजे बायोलॉजीचा पेपर एकदम इझी होता आणि लेंदी पेपर नव्हता, त्यामुळं जरी फिजिक्स केमिस्ट्री टफ असला तरी सुद्धा विद्यार्थ्यांना वेळ पुरलेला मात्र नक्कीच होता. हे आपण तुम्हाला सर्वांना माहितच आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून आम्ही सुद्धा ऐकलेलं आहे. तर त्यामुळं कुठंतरी हा फॅक्टर कट ऑफ वाढण्यामागे कारणीभूत ठरेल. परंतु 25 पेक्षा खूपच कट ऑफ वाढेल का किंवा 2024 सारखं कट ऑफ जाईल का, तर अजिबात नाही. हा जो काही 2026 चा कट ऑफ आहे हा 2025 प्रमाणे जाणार आहे. वाढला तर हा 15 ते 20 मार्क पर्यंत 2025 पेक्षा जास्त जाऊ शकतो. कमी होऊ शकतो का, तर निश्चित होऊ शकतो. कमी होण्यामागचं कारण काय आहे, तर एक फॅक्टर तुम्ही जर लक्षात घेतला, 3 मेला एक्झाम झाली, त्याच्यानंतर 8 दिवसांनी एनटीवाल्यांनी परत रिनीट होईल असं नोटीस काढलेलं होतं, कारण पेपर लीक झाल्याच्या बातम्या आपल्या समोर आलेल्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, रिनीट वेळेस विद्यार्थी पॅनिक झालेले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो काही 8 दिवसाचा मनामध्ये गॅप पडलेला होता, गावाकडे जाऊन असेल किंवा घरी जाऊन असेल रिलॅक्स झालेले होते, तो जर काही कालखंड होता 1 महिन्याचा रिनीट साठी दिलेला, तर त्या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना प्रॉपर स्टडी असेल किंवा प्रिपरेशन असेल ती विद्यार्थ्यांची झालेली नव्हती आणि त्यामुळं हा जो काही फॅक्टर आहे तो कुठंतरी कट ऑफ कमी करण्यामागे त्या ठिकाणी निश्चितच कारणीभूत ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी 25 पेक्षा कट ऑफ कमी झाला तर 5 मार्कापर्यंत किंवा 10 मार्कापर्यंत कट ऑफ कमी होऊ शकतो. परंतु जे काही विद्यार्थी आमच्यापर्यंत येतात त्यांचा स्कोअर सांगतात त्यानुसार असं वाटतंय की 2025 पेक्षा हा कट ऑफ 10 ते 15 मार्कांना निश्चित वाढू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज काय कट ऑफ जाऊ शकतो हे प्रेडिक्शन देणार आहोत आणि हे प्रेडिक्शन आहे 100% असंच कट ऑफ जाईल असं काही नाहीये, कारण हे एक प्रेडिक्शन आहे. कारण तुमच्या समोर किती विद्यार्थी आहेत तुमच्या कॅटेगरीचे हे तुम्ही सांगू शकत नाही आणि मीही सांगू शकत नाही. असंख्य, कारण भारत देशामध्ये जवळपास 20 ते 22 लाख विद्यार्थी दरवर्षी एक्झाम देत असतात
आणि याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी कसा परफॉर्मन्स केलेला आहे, त्यांचा किती स्कोर येतोय हे सांगणं त्या ठिकाणी नक्कीच कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे प्रेडिक्शन आहे, याच्यामध्ये 5 ते 10 मार्कापर्यंत फरक येऊ शकतो. आता ज्यावेळेस ऑल इंडिया रँक येईल त्यावेळेस कट ऑफ काय जाऊ शकतो याचं प्रेडिक्शन आपण त्या ठिकाणी ॲक्युरेट देऊ शकतो. जोपर्यंत रँक येत नाही तोपर्यंत सांगणं थोडं मुश्किल आहे, परंतु आमचा जो काही एक्सपिरियन्स आहे, विद्यार्थी जे काही आमच्याकडे येतात त्यांच्या स्कोरनुसार असेल तर आणि आमचा एक्सपिरियन्स त्यानुसार हा जो आपण जो काही कट ऑफ आहे हा प्रेडिक्ट करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. जर तुमचा स्कोर हा 490 पेक्षा जास्त असेल तर तुमचा नंबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो अशा एमबीबीएस कॉलेजला शेवटच्या राऊंड पर्यंत लागण्याची शक्यता असेल. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी. जर तुमचा स्कोर हा 488 पर्यंत असेल तर तुमचा नंबर हा एमबीबीएस ला लागण्याची शक्यता आहे शेवटच्या राऊंड पर्यंत. आता हा जो काही आपण कट ऑफ सांगतोय याच्यापेक्षा 10 मार्कानं जर तुम्हाला एक्स्ट्रा स्कोर असेल तर तुमचा नंबर जवळपास लागण्याची शक्यता आहे आणि तुमचा स्कोर हा सेफ झोन मध्ये आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. ओके, आता त्याच्यानंतर एनटीडी कॅटेगरी 488 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. एनटीसी कॅटेगरी 485, एसबीसी कॅटेगरी 485 प्लस मायनस 10 पकडू शकता. होताईपर्यंत या कट ऑफ पेक्षा 10 मार्क जर तुम्हाला शिल्लक असेल तर नंबर लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरी 480, त्याच्यानंतर एनटीपी कॅटेगरी 465 प्लस. त्याच्यानंतर एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल आणि 425 पेक्षा जास्त स्कोर असेल तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी लागण्याची शक्यता असेल. एसटी कॅटेगरी 340 प्लस स्कोर असेल तर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जो काही मी या ठिकाणी कट ऑफ सांगितलेला आहे, प्रेडिक्ट केलेला आहे, याच्यापेक्षा 10 किंवा 15 मार्क जर तुमचे शिल्लक असेल तर तुमचा नंबर 100% प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजला लागेल अशी आम्हाला तरी खात्री वाटते. परंतु ज्यावेळेस रँक येईल त्यावेळेस आपण ॲक्युरेट काय कट ऑफ देऊ शकतो यावर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला नियमितपणे भेटेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.